नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। तुम्हाला देखील मिळू शकते प्रति महिन्यात 10 ते 13,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप तसेच मोफत कोचिंग क्लास। जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, अर्ज देखील सुरू झालेले आहेत। आता या संबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, आता काय ही महत्त्वाची अपडेट, जाहिरात कधी आलेली आहे, अर्ज कधीपासून सुरू होत आहेत, या संबंधी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता TRTI ची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती ऑफिशियल या संबंधीचं परिपत्रक आलेलं आहे। आपण बघू शकतो। बघा, मी तुम्हाला सुरुवातीला अगोदर परिपत्रक दाखवतो। तुम्ही जर TRTI च्या ऑफिशियल वेबसाईट वर तुम्ही गेलात, बघा, तर या ठिकाणी तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला इथे महत्त्वाच्या घोषणा व बातम्या यामध्ये तुम्हाला इथे सूचना दिलेली आहेत। आता CET संदर्भात मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत। त्यानंतर प्रत्येक संस्थेकरिता वेगवेगळे अर्ज करण्याचे लिंक सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे। आता या संबंधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून CET साठी ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या संबंधी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। बघा, आता या ठिकाणी आपण बघू शकतो की स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामूहिक प्रवेश परीक्षा CET 2026 हा कार्यक्रम राबवण्याबाबतच्या ज्या काही सूचना आहेत त्या आपण बघू शकतो। आता बघा, याच्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर बघा इथे जे काही जाहिरात आलेली, या जाहिरातीमध्ये तुम्हाला इथे PDF वर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। बघा, हे परिपत्रक आपण आत्ताच बघितलं। आता इथे खाली मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत। बघा, सर्वकष धोरणाच्या अनुषंगाने सन 2026-27 करिता TRTI, बार्टी, सारथी, अमृत आणि RT या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या सामायिक चाळणी परीक्षा 2026-27 म्हणजे CET बाबत सूचना। आता बघा, ही संपूर्ण तुम्ही जर बघितलं, ही संपूर्ण साधारणतः 8 पेजेसची ही PDF आहे। ओके, जस्ट मिनिट। बघा, ही 8 पेजेसची PDF आहे। या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत। आता याच्यामधला जो काही महत्त्वाचा भाग आहे, नेमकं पात्रता काय लागते, त्यानंतर वयोमर्यादा काय दिलेली आहे, त्याच्यानंतर तुम्ही किती वेळा एका योजनेचा लाभ घेऊ शकतात, ही संपूर्ण माहिती आपण एक ग्राफिकच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं, आता या व्हिडिओमध्ये बघा, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सामायिक प्रवेश परीक्षा CET 2026 करिता मार्गदर्शक सूचना। आता याच्यामध्ये आपण बघू शकतो, सर्वात अगोदर जो पहिला मुद्दा आहे, आपण एक 5 ते 6 अतिशय महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत। आता बघा, सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या काही 5 स्वायत्त संस्था आहेत, बघा, यासाठी आता एक CET घेण्यात येणार आहे प्रत्येक, बरोबर, सामायिक प्रवेश परीक्षा CET 2026। आता या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला CET द्यावी लागणार आहे। आता सर्वात अगोदर समजून घेऊ। बघा, RT संस्था, बघा, अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था। आता RT संस्था ही SC कॅटेगरी मध्ये जे काही मातंग समाजातील विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी जे काही प्रशिक्षण म्हणजे स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी RT संस्था त्या ठिकाणी देत असते। त्यानंतर TRTI आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, ही संस्था साधारणतः ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी स्कॉलरशिप देत असते। त्यानंतर बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था स्कॉलरशिप देत असते। त्यानंतर सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था, जे मराठा प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सारथी संस्था त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षणासाठी स्कॉलरशिप देत असते। ओके, त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत की आता प्राथमिक पात्रता काय आहेत, म्हणजे तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आता याच्यामध्ये जे काही परिपत्रक आहे त्या परिपत्रकामधलेच हे महत्त्वाचे मुद्दे आहेत। बघा, लक्षात घ्या। सर्वात अगोदर आता तिथे त्या परिपत्रकामध्ये जे कमाल वय दिलेले आहेत ते आता 30 वर्ष करण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, म्हणजे या 5ही संस्थांच्या प्रमुखांनी एकमताने सर्व उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष निश्चित केलेली आहे। म्हणजे 30 वयापर्यंत तुम्ही असाल तर तुम्ही या CET साठी अर्ज करू शकतात। लक्षात घ्या, 30 वर्षाच्या वरती तुम्ही नाही करू शकत। ओके, त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखापर्यंत साधारणतः असणे आवश्यक आहे। 8 लाखाच्या खाली असणं आवश्यक आहे, 8 लाखाच्या वरती चालणार नाही। त्यात पण आर्थिक वर्ष 2025-26 चा तहसील कार्यालयातून निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य आहे। ओके, जे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे। पुढे मी आता कागदपत्रे कोणते लागतात या संबंधीचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवरती मी घेऊन येणार आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर पुढे बघा, तुम्ही जर शासकीय सेवेमध्ये असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही। ओके, त्याच्यानंतर बघा, पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया। आता महत्त्वाची अट म्हणजे बघा, लाभाचा चढता क्रम आणि कमाल वयोमर्यादा। ओके, म्हणजे तुम्ही
एकापेक्षा किती योजनांचा लाभ घेऊ शकतात, स्पर्धा परीक्षांचा लाभ घेऊ शकतात, या संबंधीची आपण माहिती बघणार आहोत. आता याच्यामध्ये जी काही सूचना दिलेली आहे त्या सूचनेनुसार आपण बघू शकतो. बघा, तुम्ही फक्त चढत्या क्रमाने अर्ज करता येईल तुम्हाला. ओके, म्हणजे कमी काठिण्य पातळीकडे तुम्हाला जाता येणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे आता काय आहे हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी बघा, आपण एक ग्राफिकच्या माध्यमातून बघणार आहोत. वर्ग 4, वर्ग 3, वर्ग 2 आणि वर्ग 1. ओके, म्हणजे बघा, पूर्वी तुम्ही मागच्या वर्षी समजा पोलीस भरतीचा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याने लाभ घेतला असेल, पोलीस भरती स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतला असेल, तर तो विद्यार्थी यावेळी कंबाईन म्हणजे एमपीएससी गट ब व गट क याचा लाभ घेऊ शकतो. लक्षात घ्या. त्याने जर मागच्या वर्षी गट ब गट क चा लाभ घेतला असेल तर तुम्ही यावर्षी राज्यसेवेचा लाभ घेऊ शकतात. राज्यसेवेचा तुम्ही मागच्या वर्षी राज्यसेवेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही यावर्षी युपीएससीचा लाभ घेऊ शकता. लक्षात घ्या. परंतु तुम्ही जर राज्यसेवेचा लाभ घेतला असेल मागच्या वर्षी तर तुम्ही खाली म्हणजे कंबाईन गट ब गट क व पोलीस भरतीकडे तुम्ही येऊ शकत नाही. लक्षात घ्या. आणि यात पण तुम्ही किमान म्हणजे आता याच्यात पण तुम्हाला एक लिमिट दिलेली आहे. काय लिमिट आहे बघा, कमाल 2च संधी उपलब्ध केलेल्या आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त 2दाच या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. लक्षात घ्या. दोन पेक्षा जास्त वेळा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही पोलीस भरतीचा लाभ घेतला तर यावर्षी तुम्ही कंबाईनचा लाभ घेऊ शकता किंवा राज्यसेवेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही 2 पेक्षा जास्त अधिक वेळा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. ओके, पुढे आता चढता क्रम म्हणजे बघा, पूर्वी कमी काठिण्य पातळीकडेचा लाभ घेतला असेल तरच पुढील उच्च असेल तरच पुढील उच्च काठिण्य पातळीकडे अर्ज करता येईल. यापूर्वी 2 योजनांचा लाभ घेतला असल्यास उमेदवार अपात्र ठरेल. लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी फॉर्म भरायचाच नाही, ऑलरेडी तुमचा 2दा लाभ घेऊन झालेला आहे, तर तुम्ही आता अर्ज करू शकत नाही. ओके, पुढे आता याच्यामध्ये प्रशिक्षण योजना आणि शैक्षणिक अर्हता. ओके, म्हणजे तुम्हाला कुठल्या योजनेसाठी कोणते शैक्षणिक पात्रता असायला हवी या संबंधीची माहिती आपण थोडक्यात बघूया. आता बघा, खाली तुम्हाला जे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिसतंय त्यामध्ये बघा, युपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिल्ली व महाराष्ट्र असे 2 आहेत. त्यानंतर एमपीएससी राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, एमपीएससी गट ब गट क सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, एसएससी वर्ग 3 पदाकरिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण, त्यानंतर आयबीपीएस, रेल्वे, नाबार्ड, एलआयसी व तत्सम परीक्षा पूर्व प्रशिक्षण. या 5ही स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी तुमच्याकडे आवश्यक शैक्षणिक अर्हता म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण एनी डिग्री तुम्हाला असणे या ठिकाणी बंधनकारक आहे. ओके, तुम्ही उमेदवार हा पदवीधर असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. या सर्व परीक्षांसाठी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असायला हवं. त्याच्यानंतर पुढे दुसरं बघा, आता भाग 2 याच्यामध्ये बघा, एमपीएससी अभियांत्रिकी सेवा या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची बघा पदवी असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये सिव्हिल आहे, त्यानंतर मेकॅनिकल आहे आणि इलेक्ट्रिकल आहे. या 3 पदवीधरांसाठीच त्या ठिकाणी तुम्ही असेल तर तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. लक्षात घ्या. फक्त 3घांसाठीच आहे. कोणकोणतं? सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे आणि इलेक्ट्रिकल आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला एमपीएससी विधी व न्यायिक सेवा याचा तुम्हाला स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे बघा, विधी शाखेची पदवी तुमचं उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसेच 8 ऑगस्ट 2026 रोजी किमान 3 वर्षाचा वकिलीचा किंवा सरकारी अभियोक्ता म्हणून तुम्हाला काम केल्याचा अनुभव या ठिकाणी अनिवार्य केलेला आहे. लक्षात घ्या. कशासाठी? फक्त विधी व न्यायिक सेवेसाठी केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी साठी तुमचं डीएड किंवा बीएड उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी किमान 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि सैन्य भरतीसाठी किमान 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. ओके, या अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी जी काही तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागते ती तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवश्यक कागदपत्रे. आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात? आता सर्वांसाठी म्हणजे टीआरटी असेल, बार्टी असेल, सारथी असेल, अमृत असेल, आता यांच्यासाठी सर्वांसाठी अनिवार्य म्हणजे कंपल्सरी जी कागदपत्रे आहेत ती आपण सुरुवातीला बघूया आणि त्याच्यानंतर मग काही संस्थांच्या वेगवेगळ्या जे काही कागदपत्र आवश्यक आहे ते पण आपण बघूया. आता सर्वांसाठी अनिवार्य काय आहे तर बघा, आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी सगळ्यांना लागणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे उत्पन्नाचा दाखला. तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेला सन 2025-26चा तहसील कार्यालयाने निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट बघा, शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला 10वी
12वी आणि पदवीचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र तुम्हाला या दोघांपैकी एक या ठिकाणी लागणारे फॉर्म भरताना. तसेच विशेष प्रमाणपत्र म्हणजे बघा, लागू असल्यास वैध दिव्यांग असेल उमेदवार समजा तर वैध दिव्यांग दाखला किंवा महिला व बाल विकास आयुक्तालयाचा अनाथ असल्याचा दाखला. तर तुम्ही याच्यासाठी पात्र असाल तर तुमच्याकडे 2 दाखले असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आता काही स्पेसिफिक संस्थांसाठी तुम्हाला स्पेसिफिक डॉक्युमेंट या ठिकाणी अनिवार्य केलेले आहेत. जसं की उदाहरणार्थ आता टीआरटी या संस्थेसाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात व जमातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. तसेच तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे. आता त्यात काय म्हटलंय बघा, अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र इथे कंपल्सरी लागणार आहे. आता याच्यातला जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो लक्षात घ्या. आता अर्ज करताना आता काही उमेदवारांकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे, काही उमेदवारांकडे नाहीये. ओके, परंतु ज्यांच्याकडे नाहीये त्या संबंधी एक महत्वाची सूचना दिलेली आहे. अर्ज करताना पावती चालते, पण निवड झाल्यावर मूळ वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. म्हणजे तुमच्याकडे जर आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर त्यासाठी तुम्ही जो अर्ज केलेला असेल तुम्ही त्याची पावती दाखवून तुम्ही आता अर्ज करू शकतात. परंतु ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, तुमची समजा निवड झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल, त्यावेळेस मात्र तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी ओरिजिनल असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर सारथीसाठी नॉन क्रिमिनल बंधनकारक आहे एनसीएल. ओके, एनसीएल बंधनकारक आहे. तसेच अमृत या संस्थेसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे एलसी किंवा टीसी ज्यामध्ये तुमची जात नमूद आहे असं तुम्हाला या ठिकाणी एलसी किंवा टीसी अनिवार्य लागणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र म्हणजे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ओके, कंपल्सरी आहे. ओके, हा महत्वाचा भाग झाला. त्याच्यानंतर पुढे आपण बघू शकतो बघा, आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया. आता अर्ज कसा करावा या संबंधीचा एक सेपरेट व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येतो, जेणेकरून तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुमची मनामध्ये अडचण राहणार नाही. ओके, तो एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो. तत्पूर्वी आपण एक बेसिक माहिती बघूया. आता अर्ज करताना तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागेल. ओके, आता रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला काय लागणार आहे, स्वतःचा अचूक आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक तुम्हाला वापरायचा आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला ज्या संबंधीची कुठल्याही प्रकारचे नोटिफिकेशन किंवा ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे आधार कार्ड आणि तुम्हाला मोबाईल नंबर व्यवस्थित तुम्हाला चालू असलेला तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर प्राप्त झालेला जो काही युजर आयडी पासवर्ड आहे तो तुम्हाला एक सुरक्षित ठेवायचं आहे, जपून ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे कुठल्याही प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला बघा, तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर तुम्हाला सूचना पूर्ण वाचून अर्ज भरायचा आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, एकदा अर्ज भरल्यावर त्रुटी उद्भवल्यास पुन्हा अर्ज करता येणार नाही. कुठलाही एडिटचा ऑप्शन अलाउ केलेला नाहीये, लक्षात घ्या. म्हणून सांगतो, एकदा तुम्ही अर्ज भरला की परत तुम्हाला त्यात बदलता येणार नाही, एडिट करता येणार नाही. त्यामुळे घाई करू नका, व्यवस्थित माहिती घेऊन अर्ज भरा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याच्यानंतर बघा, एकापेक्षा अधिक योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर डॅशबोर्डवरील अप्लाय फॉर न्यू स्कीम या टॅब वापरून एकाच लॉग इन मधून इतर पात्र योजनांसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकतात. ओके, आता या संबंधी ज्यावेळेस मी व्हिडिओ घेईल की फॉर्म कसा भरावा त्यावेळेस तुम्हाला दाखवतो की तुम्हाला एकापेक्षा जास्त योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर अर्ज व्यवस्थित पूर्ण माहिती भरल्यानंतर, अचूक भरल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढायची, लक्षात घ्या. मुदतीच्या आत ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून घ्या. मुदत संपल्यावर कार्यालयाकडून फॉर्म मिळणार नाही. ओके, बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी ऍप्लिकेशन फॉर्मच्या प्रिंट आउट नव्हत्या, त्यामुळे त्यांना पुढे सीईटी परीक्षेसाठी किंवा इतर पुढच्या प्रक्रियेसाठी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म हा अत्यंत गरजेचा आहे, लक्षात घ्या. खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट कंपल्सरी तुमच्याकडे तुम्हाला सोबत ठेवायची. ओके, ते पण मुदतीच्या आत काढून घ्यायची. आता तुमची सीईटी साठीचे जे काही परीक्षा केंद्र आणि प्रवेश पत्र ऍडमिट कार्ड बाबत काही सूचना दिलेल्या आहेत. आता यामध्ये बघा, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी नागरी सेवा परीक्षेसाठी दिल्ली येथे परीक्षा केंद्र उपलब्ध असतील तुम्हाला, आणि उर्वरित सर्व परीक्षेसाठी फक्त महाराष्ट्रातील केंद्रांवरती तुम्हाला या ठिकाणी परीक्षा होणार आहे. म्हणजे युपीएससी साठी तुम्हाला दिल्ली या ठिकाणी केंद्र दिलं जाऊ शकतं आणि इतर सर्व परीक्षांसाठी महाराष्ट्रात तुम्हाला केंद्र उपलब्ध होतील. त्यानंतर परीक्षा केंद्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही तुम्हाला, बरोबर. जे तुम्हाला सीईटी साठी प्राप्त झालेलं जे काही परीक्षा केंद्र आहे ते अंतिम असेल, त्यात कोणत्याही परिस्थितीत बदलून दिले जाणार नाही. त्याच्यानंतर जे काही ऍडमिट कार्ड आहे तुमचं परीक्षेचं, ते वेळापत्रक तुम्हाला टीआरटीच्या ऑफिशियल जी काही वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला, त्या लिंकवरती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता या संबंधी तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच ऑफिशियल काही दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत
ईमेल आयडी दिलेले आहेत, यावरती तुम्ही संपर्क करू शकता. बघा, उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांक व ईमेल आयडी वरच संपर्क साधावा. तसेच उपरोक्त सर्व सूचना माहिती वाचून ऑनलाईन सादर अर्ज करावा. ओके, आता या संबंधी बघा, जर तुम्हाला तांत्रिक मदतीसाठी म्हणजे टेक्निकल सपोर्ट तुम्हाला काही अडचण असेल तर संस्थानिहाय तुम्हाला इथे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत. जसं TRTIचा क्रमांक दिलेला आहे, ईमेल आयडी दिलेला आहे. त्यानंतर बार्टीचा दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी दिलेला आहे. सारथीचा दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी दिलेला आहे. त्यानंतर अमृतचा दिलेला आहे. त्यानंतर RTचा दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर इतर माहिती म्हणजे नॉन टेक्निकल कुठल्याही प्रकारचा सपोर्ट हवे असेल तर त्या संबंधी सुद्धा संस्थानिहाय दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ऑफिशियल वेबसाईट किंवा दूरध्वनी क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघा, एक कागदपत्रे कोणते लागतात, अर्ज कसा करावा या संबंधी संपूर्ण माहिती असलेला एक सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी नक्कीच घेऊन येऊ या. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.